हॅलो फ्रेंड्स, मी मनोहर भोळे. राजमुद्रा अकॅडमीच्या आपल्या या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स. आता मला जे विजिटर्स भेटायला दररोजच्या असतात त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचा एक कॉमन प्रश्न असतो, सर मला लवकर यश कसं मिळेल. म्हणून आपण या टॉपिकचं नाव ठेवलंय MPSC मध्ये लवकर यश कसं मिळवायचं. याच्यासाठी मी काही फंडामेंटल्स तुम्हाला आज सांगणार आहे. कदाचित आपला हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचे काही वर्ष वाचवू शकेल. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला असं सांगेन की अभ्यासाची सुरुवात करायच्या अगोदर जरी तुम्ही हे केलं ना तर खूपच छान. राईट. चलो फिर तुमच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सर्वप्रथम शुभेच्छा. आता काही छोट्या मोठ्या गोष्टी. पहिली गोष्ट हे बघा, आपण ग्रॅज्युएशनला किती वर्ष देतो? 3, 4, बरोबर. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये येतो तेव्हा बऱ्याचदा काय म्हणतो, लगेच झालं पाहिजे, 6 महिन्यात झालं पाहिजे, 8 महिन्यात झालं पाहिजे, वर्षात झालं पाहिजे. मुलं तर बऱ्याचदा असं म्हणतात की सर माझ्याकडे जास्त वेळ नाही. अरे पुराणो, ग्रॅज्युएशनला आपण 3-4 वर्ष देतो. स्पर्धा परीक्षेला कमीत कमी 2 वर्ष तुम्ही प्रॉपर वेळ द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे पहिला मुद्दा काय आहे, वेळ द्या. कारण हे नवीन क्षेत्र आहे ना, याला समजून घ्यावं लागतं, अभ्यास करावा लागतो. झालेला अभ्यास आपल्याला एक्झाममध्ये डिलिव्हर करायला लागतो, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सगळ्यात पहिले तुम्ही हे तुमचा माइंडसेट करा की मला या परीक्षांच्या अभ्यासासाठी ॲटलिस्ट 2 वर्षाचा वेळ द्यायला पाहिजे, बरोबर ना. त्याच्यामुळे बेस्ट टाइम काय असेल अभ्यास सुरू करण्याचा? ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाची दीपावली संपली की लगेच. दीपावली का म्हणालो की तोपर्यंत आपल्याला ग्रॅज्युएशन म्हणजे काय कळालेलं असतं, तिथून पुढे लगेच. पण आता बरेच मित्र म्हणतात आमचं ग्रॅज्युएशन झालं, हे झालं, काही हरकत नाही. 2 वर्ष कधीही कमीत कमी 2 वर्ष द्या. क्लिअर. फर्स्ट फंडामेंटल, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वेळ नक्की द्या, चमत्कार नाही होते. क्लिअर. फर्स्ट पॉइंट. सेकंड मुद्दे सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला सगळे. सेकंड, मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो, तुम्हाला जर वाक्य आठवत असेल, एकतर अभ्यास करा नाही तर करू नका, मध्ये अडकू नका. म्हणजे कोणी विचारलं काय करता, मी MPSC करतो. अभ्यास करतो का ते माहित नाही. तसं नाही झालं पाहिजे. जर तुम्ही एकदा स्पर्धा परीक्षांचा निर्णय घेतला ना तर अभ्यास सिरियसली करा. सिरियसली. मस्ट हॅव सिरियसनेस अँड दिस इज फुल टाइम जॉब. MPSCचा अभ्यास करणं म्हणजे सिरियसली करा. ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. या 2 गोष्टी तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरायचं असतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा की हे तुम्हाला या 2 गोष्टी पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. क्लिअर. वेळ द्यायला पाहिजे आणि अभ्यास सिरियसली करायला पाहिजे. फ्रेंड्स, एक चांगला मुद्दा आहे. समजा आपला स्वभाव खूप चांगला आहे, आपण दिसायला खूप सुंदर आहे, आपण खूप मानवहितवादी आहे, आपण खूप इमोशनल आहे, आपल्याला लोकांचं खूप कल्याण करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीत आहेत. पण तुम्ही अभ्यासच करत नाही तर पद मिळेल का? नाही मिळणार. त्याच्यामुळं हा एक छोटासा मुद्दा इथं लक्षात ठेवा की तुम्हाला जे काही यश मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये, जे भव्य दिव्य यश मिळेल, जे तुमची आयुष्य निर्मिती होईल, तुमचं स्वप्न साकार होईल, कुटुंबाचं स्वप्न साकार होईल, काय होईल, नोकरी लागेल, रोजगाराचा प्रश्न सुटेल, तो भावनेच्या बळावर नाही सुटणार. कशाच्या बळावर सुटेल? अभ्यास. कशाच्या बळावर सुटेल? अभ्यासाच्या. त्याच्यामुळं यू फेस द रियालिटी फास्ट. क्लिअर. वेळ द्यायला पाहिजे, सिरियसली करायला पाहिजे आणि भावनेच्या बळावर नाही मिळणार पद तर अभ्यासाच्या बळावर मिळेल. 3 मुद्दे क्लिअर झाले. मी तर म्हणेल तुम्हाला हे लिहूनच काढाय का तुमच्या वहीवर. अभ्यास सुरू करण्यापूर्वी घरच्यांशी चर्चा करा.
मुलींनी तर खास करून, कारण जेव्हा मुलींना आई वडील म्हणतात ना ठीक आहे 1 वर्षात झालं पाहिजे, कसं होतं 1 वर्षात आहे ना. त्यांना अभ्यासाला वेळ द्या. पालकांनाही मी सांगतो की तुम्ही अभ्यासाला वेळ द्या लेकरांना. डन. अभ्यासाला वेळ, सिरियसली घरचे बघा हे काय आहे नेमकं, हे क्षेत्र काय आहे कुटुंबाच्या बाबतीचं. एखाद्या कुटुंबानं आपल्या खेळाडूला संधी देणं आणि त्या खेळाडूनं संधीचं सोनं करणं, म्हणजे कुटुंबानं आपल्या मुलाला मुलीला स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची संधी देणं आणि रात्रंदिवस एक करून व्यवस्थित रीतीनं त्या मुला मुलींना आईवडिलांना दिलेल्या संधीचं सोनं करणं. त्याच्यासाठी सिरियस अप्रोच पाहिजे. बरं इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. सिरियसनेस म्हणजे टेन्शन घेऊन अभ्यास करणं नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. नाही असंच झालं पाहिजे, हेच झालं पाहिजे. लुक फ्रेंड्स, जगात 2 प्रश्न प्रत्येकाला आहे. समस्या कोणते? तुम्ही बघा, कोणी माणूस बघा, प्रत्येकाला आर्थिक प्रश्न आहेत, ज्याचे त्याचे परिणाम आहेत ना, आणि प्रत्येकाला कौटुंबिक प्रश्न आहेत. या 2 प्रश्नातून कोणीच नाही सुटला. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले हे सांगा की व्हॉट एव्हर बी, आपण ज्या काही समस्या आयुष्यामध्ये उभ्या आहेत त्या समस्यांच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जायला शिकलं पाहिजे. कशाचे भांडवल करायचं नाही, जाऊ देत, जे आहे ते बघू म्हणायचं नंतर. एका डेप्युटी कलेक्टरचं एक छान वाक्य त्यांनी एका भाषणामध्ये बोलले होते. ते बोलले की तुमचं यश हे तुमच्याकडं केल्या झालेल्या, तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक समस्यांवरचं उत्तर असते. त्याच्यामुळे हे बाकीचं सगळं बाजूला ठेवा, सिरियसली करा. ओके. मग बरोबर म्हणणार सर, तुम्ही तर बोलले सिरियसली अभ्यास करा. चला तुमचे 2-3 मुद्दे सर आम्हाला समजले, आता सांगा अभ्यास कसं करायचं, शेड्यूल कसं असावं. सोपं आहे. किती तास अभ्यास करायला पाहिजे? मला बरेच जण विचारतात, तुम्ही एवढे बुजुर्ग व्यक्ती स्पर्धा परीक्षेत, ते आम्हाला सांगा किती तास अभ्यास करायला पाहिजे. एक सोपं सांगू, तुमच्या आयुष्यातला मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा. प्रत्येक मिनिट बोललो. कोणाला 6 तास मिळत असतील, कोणाला 8 मिळत असतील, कोणाला 3च मिळत असतील, कोणी जॉब करून करत असेल, गृहिणींना कमी वेळ मिळत असेल, फुल टाइम अभ्यास करणाऱ्यांना कमीत कमी 10 तास मिळत असतील. तर तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा अभ्यासासाठी वापरा. फक्त मी आत्ता जे बोलणार आहे ना ते फुल टाइम अभ्यास करणाऱ्यांसाठी सांगणार आहे, ज्यांना दुसरं काहीच काम नाही, एकच काम आहे, ते म्हणजे एमपीएससीचा अभ्यास, युपीएससीचा अभ्यास, जे काय असेल. यांनी जर मला प्रश्न विचारला की सर मी किती तास अभ्यास करायला पाहिजे, तर माझं उत्तर असेल 10 तास. 10 तास. तुम्हाला माहित आहे युपीएससीचे काही विद्यार्थी, एमपीएससीचे माझे काही विद्यार्थी स्टॉप वॉच लावून अभ्यास करणारे मी पाहिले. नाही तर काय होते, बऱ्याचदा लायब्ररीत बसले 4-5 तास. अभ्यास किती झाला, मोबाईलवर किती वेळ गेला, मित्रांसोबत किती वेळ गेले, बाहेर चहाला किती वेळ गेलं, झोपेत किती वेळ गेला, हे सगळं आपण अभ्यासामध्ये करतो, धरतो, म्हणतो 10 तास अभ्यास केला तरी झालं नाही. ऍक्च्युअली तुमचं टाइम इनपुट काय आहे ना ते खूप महत्वाचं आहे. मिनिमम 10 तास अभ्यास. चला थोडक्यात शेड्यूल सांगतो. सगळ्यात पहिले झोपीचं शेड्यूल सांगतो. रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत झोप. आपल्या अभ्यास ते अधिकारी पुस्तकामध्ये हे शेड्यूल टाकलं होतं. रात्री 11 ते सकाळी 6 म्हणजे 7 तासाची झोप झाली. झोपीला सॅक्रिफाईस करून अभ्यास नका करू, फुल टाइम करणार आहे. 6ला उठले, सगळं तयार वगैरे व्हायचं, व्यवस्थित नाश्ता वगैरे करायचा, लायब्ररीची पायरी 8 वाजता चढायची. काही झालं तरी एनी हाऊ कंडिशन 8 वाजता तुमचं पुस्तक उघडलं गेलं पाहिजे, अभ्यास सुरू झाला पाहिजे. 8 ते 12 किती तास झाले? 4 तास. या 4 तासात लक्षात ठेवा मोबाईल बंद असला पाहिजे. इफ पॉसिबल घरी ठेवून जा. काही महत्वाचं नसते, तुमच्यापासून काही नाही अडणार घरच्यांचं. मोबाईल वापरायचा नाही त्या 4 तासामध्ये. वर्तमानपत्र सकाळच्या वेळेत वाचू नका, त्याला संध्याकाळचा वेळ देऊ आपण. त्याच्यामुळे गेलं की कोर पार्ट, समजा गेले लायब्ररीत, पुस्तक उघडलं, डायरेक्ट अभ्यास सुरू. 8 ते 12 किती तास झाले? 4 तास. 12 ते 2 12 वाजता ठेवून द्या पुस्तक. पण बघा 8 ते 12 तुम्ही म्हणाल सर
बसल्यावर झोप येते, झोप आली तरी टेबलवर तिथं डोकं ठेवून झोपा, काही प्रॉब्लेम नाही. पण झोपेतून उठले 15-20 मिनिटं, टेबलवर तिथं डोक्यावर डोकं ठेवून झोपल्यावर किती वेळ झोपेल माणूस? 15 मिनिटं, 20 मिनिटं, हातपाय आखडतात ना. ते झालं, तिथं उठायचं आणि तिथंच अभ्यास करत बसायचा, इकडे तिकडे फिरायचं नाही. 8 ते 12 4 तास, 12 ते 2 जेवण, थोडा अर्धा तास झोप घ्या, तिथंच झाले. 2 वाजता परत चेहरा धुवून बसायचं. 2 ते 6 परत याच्यात मोबाईल नाही, बाहेर फिरणं नाही, काही चहा नाही, काही नाही, मित्रमंडळी नो, सगळे पुट इट ऑफ. ओनली थिंग ऑन असली पाहिजे ते म्हणजे पुस्तक. 2 ते 6 किती तास अभ्यास झाला? 4 आणि 4 8 तास. 6 वाजता पुस्तक ठेवा. मित्रमंडळी झोप असली पाहिजे ना, त्यांच्यासोबत पाहिजे तर चहाला वगैरे जा. 6 ते 9 संध्याकाळी 3 तास मी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज. 1 चहा घ्या, 2 एखाद्या विषयाचं डिस्कशन करा, 3 वर्तमानपत्र वाचा पाहिजे तर त्या काळामध्ये, 4 अर्धा तास जॉगिंग करा, वेगात चालणं ज्याला म्हणून, पाय मोकळे होते. सकाळी का नाही सांगितली? ते केलं की थकवा येऊ नये म्हणून. संध्याकाळी अर्धा तास जॉगिंग करा, दिवसभर शरीर थकलेलं असतं. संध्याकाळचं जेवण वगैरे करा, रात्री 9 वाजता तयार व्हा, 9 ते 11. या काळात पॉलिटी सारखा एखादा विषय घ्या ना, जो की 150 मार्क्स नाही, कोणताही घ्या, तसं काही प्रॉब्लेम नाही. रात्री 9 ते 11 बघा, 4 आणि 4 8 आणि 2 10 तास झाला अभ्यास. इथं 2 उपप्रश्न. नोकरदार वर्ग म्हणतात सर आम्हाला कमी वेळ मिळतो. कमी म्हणजे किती माहिती आहे तुम्हाला? 5 तास तर नक्की मिळतात. कसे? सकाळी 6 ते 9, रात्री 9 ते 11, एवढे तर मिळतातच ना. 5 ते 6 तास नोकरदार वर्गाला मिळतात. त्यांच्याप्रमाणे तुम्ही त्यांचा टाइम टेबल तयार, तुमचा टाइम टेबल तयार करा, किंवा त्याच्यावर आपण एखादं वेगळं लेक्चर घेऊया. क्लिअर? 10 तासाचं शेड्यूल. तुम्ही आत्ता इथं आणखीन एक उपप्रश्न विद्यार्थी विचारतात, विषय किती वाचायचे? बघा, सकाळी 1 वाचा, दुपारी 1 वाचा, रात्री 1 ठेवा, असं चालते. चेंज इन द नेचर ऑफ वर्क इज रेस्ट. थोडा विषय बदलला की बरं वाटेल. पण हे जर एकदा तुम्ही 3 विषय सुरू केले तर कंटिन्यू 20 दिवस तरी चालू ठेवा, कारण आपला स्टेट ऑफ माइंड त्या विषयाला अनुकूल बनलं पाहिजे. आपण म्हणतो ना, जमीन पेरण्याच्या अगोदर सुपीक झाली पाहिजे की नाही, तसं त्याला वेळ द्यावा लागतो. नांगरणी करावं लागते, वखरणी करावं लागते, बरंच काही कामं असतात. तशा प्रकारे 21 दिवस कंटिन्यू विषय चालू ठेवा, 2 म्हणा 3 म्हणा, त्याच्यानंतर विषय बदला. हे शेड्यूल कमीत कमी 3 वर्ष फॉलो करायचं. ऍटलिस्ट 2, ठीक आहे 1 मायनस करतो. व्यवस्थित. पुढचं तत्व एक लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना, विद्यार्थ्यांना मी विचारतो एक प्रश्न, तुमच्या मते जगातली सर्वात महागडी गोष्ट कोणती आहे? ज्याच्या त्याच्या याच्यानुसार उत्तर सांग. कोणी म्हणते आयफोन, कोणी म्हणते सोना, काही असो. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी, इव्हन तुम्ही काही सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज बघा. बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागतो, काही दिवसानंतरची तारीख मिळते, ठराविक वेळ मिळतो. लुक फ्रेंड्स, ऑलवेज कीप इन माइंड, जगात सर्वात किंमतवान काय असेल तर तुमचा वेळ. विद्यार्थ्यासाठी तरी सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुमचा वेळ कोणालाही द्यायचा नाही, काही असू दे. इट इज व्हेरी क्लिअर. किती जवळचा मित्र असो, त्याला सांगायचं अभ्यास पहिले, नो अदर ऍक्टिव्हिटी. हे सगळं बंद करून टाका. मी अशा अनेक माझ्या विद्यार्थी मित्रांना ओळखतो. माझ्या एका क्लासच्या स्टुडंटचं, एका मुलीच्या भावाचं लग्न होतं, परवा लग्न आहे म्हणजे ते आज गेले. बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की जे मित्राच्या लग्नाला महिनाभर अगोदर जातात. कसं पासून? यू क्लोज युअर ऑल ऍक्टिव्हिटीज, सगळं बंद. तुम्हाला माहितीये का, तुम्हाला यश मिळालं ना 2-3 वर्षानंतर, प्रत्येक जण सांगतो हा माझा मित्र आहे, नसला तरी सांगतो. पण जर यश नाही मिळालं ना, तर असलेला मित्र सुद्धा सांगणं अवघड असते की हा माझा मित्र आहे. एक गोष्ट नक्की लक्षात घ्या. आणि एक तुम्हाला सांगू, हे सगळं अनुभवातून सांगतो मी, जे विद्यार्थी मित्रांची.
एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट कधीच रिव्हर्स करता येणार नाही जगामध्ये, ती म्हणजे गेलेला वेळ. स्पर्धा परीक्षांमध्ये एक सूत्र आहे 3-30. आयुष्याच्या निर्मितीच्या काळात तुम्ही 3 वर्ष अभ्यास करा तर 3 वर्ष तुम्हाला आराम करता येतो, व्यवस्थित सुखा समाधानात जगता येते. पण अभ्यास करण्याच्या 3 वर्षाच्या काळामध्ये जर तुम्ही मजा केली, टाइमपास केला, अशा तशा गोष्टी केल्या, तर मग 30 वर्ष कष्ट करावं लागतं. चॉईस इज युअर्स. आय थिंक यू ऑप्ट फॉर 3 years स्टडी, 30 years रेस्ट. पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटी एकदम बॅन करायला पाहिजे. स्वतः सगळ्यांना सांगायचं, भेटू 3 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, पहिले अभ्यास करू. क्लिअर? मी हे जे सांगतोय ना पोरो, हे मला माहित आहे, हे सांगायला सोपं आहे, तुम्हाला अंमलबजावणी करायला खूप अवघड आहे. पण काही असो, वन्स यू डिसाइड, नेव्हर लुक बॅक. एकदा ठरवलं ना बाबा मला एमपीएससीचा अभ्यास करायचा, युपीएससीचा अभ्यास करायचा, स्पर्धा परीक्षा करायची, तर मग आता तुमचा वेळ कोणाला नका देऊ आणि स्वतः टाइमपास सुद्धा नका करू. टाइमपास नसं होतं. टाइमपास ही एक अशी गोष्ट आहे जी फक्त चित्रपटात चांगली वाटते, वैयक्तिक आयुष्यात नाही. एकदा वेळ निघून गेला ना, तुम्ही मला सांगा 27व्या वर्षानंतर अभ्यास होतो? नाही. डोक्यात अनेक विषय असतात. पूर्ण वेळ अभ्यास होईल त्याच्यानंतर नाही, काम करून तरी होईल एखाद्या वेळेस. म्हणून विद्यार्थी दशेचं जे वेळ आहे, वय आहे ना, 20 ते 27, खास करून, तसं तर मी 18च म्हणेल, पण इट्स ओके, 20 to 27, यू यूज इट व्हेरी प्रॉपरली. पण असं नाही की कोणी 27व्या वर्षानंतर होणार, होईल, पण ते एक्सेप्शनल केसेस आणि त्याला खूपच डेडिकेशन न करायला पाहिजे. त्यामुळं अजिबात टाइमपास करायचा. मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरायचा. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आयुष्य निर्मिती करण्यासाठी अभ्यासाचं एक वय असते, ते निघून गेल्यावर येत नाही. हा पुढचा प्रश्न, मुद्दा खूप जड नाही ना सांगत आहे, जड जरी वाटत असला ना, इट्स रियालिटी. आणि कधी बघा, एखादं रोजी पिक्चरच्या ऐवजी, खूप भारी त्याच्या ऐवजी रियालिटी फेस केलेली आयुष्यात कधीही चांगली, आई वडिलांसाठी सुद्धा आणि तुमच्यासाठी सुद्धा. क्लिअर? चला पुढचा एक मुद्दा घेऊ. आता खरं सांगू का, हे म्हणल्यानंतर तुम्हाला माझा खूपच राग येणार, त्याच्यामुळे मीच एकदा क्षणाचा ब्रेक घेतो. काय असेल मुद्दा? गेस केला तुम्ही? तुम्हाला जगात सर्वात जास्त काय आवडतंय? कोणाला विचारलं ते काय सांगते? मोबाईल. मोबाईल. मोबाईलचं तर असं झालं की मुलं मुली असं वागतात मोबाईल सोबत जस काय त्याच्यासोबत लग्न करायचे. बरोबर आहे ना? पण लहान लेकरू सुद्धा आजकाल मोबाईल दाखवल्याशिवाय जेवण करत नाही. दिस इज द प्रॉब्लेम, दिस इज द इश्यू. ते लहान लेकराचं जाऊ दे, त्याला कळत नाही, पण आपल्याला कळतंय ना. मी असं म्हणत नाही की तुम्ही मोबाईल वापरू नका, सोशल मीडिया वापरू नका, सगळं वापरा, पण कोणतीही गोष्ट मर्यादित. कोणतीही गोष्ट मर्यादित. खूप एक 2-3 वर्षाखाली मला वाटतं मी बिल गेट्स यांचं एक आर्टिकल वाचलं होतं. ते बोलले की 2030 नंतर मोबाईल जगातून गायब होणार. आणि त्याचीच एक झलक काल परवा पाहिली, आली होती एक न्यूज, तुम्ही वाचली असेल, की इथे एक असं छोटंसं उपकरण लावलेलं होतं, जर माईक लावलेला असतो तसं, आणि स्क्रीन हातावर होती, किंवा व्हर्च्युअल स्क्रीन सुद्धा येऊ शकते. आयफोननं तर आता हे प्रयोगही केलेत, भविष्यात ते होऊ शकतं. मी का सांगतो तुम्हाला? तुमचं प्रबोधन करायचा उद्देश नाही माझा. का सांगतो? जी गोष्ट जगातून निघून जाणार आहे त्याला आपण आयुष्यातली उमेदीची जर वर्ष देत असेल तर ते चुकीचं आहे. तुम्ही वापरा, नाही असं नाही. माझ्या ओळखीचे एक IAS ऑफिसर आहेत, ते व्हॉट्सअपचं डेस्कटॉप व्हर्जन वापरायचे, काही प्रॉब्लेम नाही, नो इश्यू. तुम्ही वापरा, काही मी असं नाही म्हणत की तुम्ही वापरू नका. मी जर बोललो तुम्ही वापरू नका तर तुम्हाला नक्की माझा राग येणार. आय डोंट वॉन्ट टू लूज माय पॉप्युलॅरिटी.
बट त्याची डिसीज लागू देऊ नका. स्क्रोलिंग हा डिसीज आहे का नाही? सतत रील्स पाहणं हा डिसीज आहे का नाही? मोबाईल काय करते? मोबाईल तुमचं ब्रेन हॅक करते. तुमची जी अभ्यासाची गोष्ट आहे ते नष्ट करते. एक असा व्हायरस आहे जे तुमच्या अभ्यासाच्या फाईल्स लगेच करप्ट करतो. तुम्हाला हम डेमो देंगे आपको. बघा, छानपैकी अभ्यास करताय, पंचवार्षिक योजना सगळे व्यवस्थित केलंय, कधी आली, कोणत्या किती पंचवार्षिक योजना, वर्ष, प्रतिमान कोणाचं, वैशिष्ट्य कोणती, फायदे काय झाले, तोटे काय झाले, महत्व काय, प्रकल्प कोणते, छानपैकी तुम्ही पाठ केले. तेवढ्यात एका मित्राचा मेसेज आला, भारत हरला क्रिकेट. काय सांगा बरं, लक्षात राहील का ते सगळं वाचलेलं? नाही. हा जरी हसण्यावरचा मुद्दा वाटत असला तरी इट्स अ सिरियस इश्यू. तुम्ही सगळं करा, परत सांगतो, सोशल मीडियाचा वापर करा, काही प्रॉब्लेम. आता आजकाल जे इंटरव्ह्यू होत आहेत ना, त्याच्यामध्ये पॅनल बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही सोशल मीडिया कोणता वापरता? तर मुलं सांगतात, सर मी टेलिग्राम आणि युट्यूब वापरतो. काय फायदा ते सांगतात. तेवढं युट्यूबला सुद्धा जे व्हिडिओ कामाचे आहेत ते एकदा लक्षात घ्या की हे पाहायचं आपल्याला, बस, बाकी जास्त डोकं लावायचं नाही. टेलिग्रामला सुद्धा एखादं महत्वाचं चॅनल, बस. अभ्यास ही एक कलाकृती आहे. तुम्हाला वाटतं का असं हे सोशल मीडिया हे ते असं तसं काहीतरी करून तुम्ही आयुष्य निर्मिती कराल? डेप्युटी कलेक्टर डिवाइस पिवर नाही. मी काय बोललो? सोशल मीडिया, मोबाईल नक्की वापरा, पण शिस्तीत. डोंट अलाउ एनी पर्सन एंड एनी थिंग्स टू टेक कमांड ऑफ युअर माइंड. कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूला तुमच्या डोक्याचा ताबा नका ना घेऊ देऊ. या वस्तूला कशाला घेऊ द्यायचं? त्याच्याशी लग्न करण्यासारखं वागायचं का? नाही. अभ्यासासाठी वापरायचं, त्याला मर्यादित ठेवा. रात्री बघा एखादा तास, अर्धा तास ठरवून द्या, पण शिस्ती खूपच महत्वाचं. मला बरेच मुलं म्हणले की तुम्ही सांगता खूप चांगलं. मलाही वाटतं की आता मोबाईल खूपच जास्त झालाय, पण काय करावं सुटत नाही हो सर. सोपं सांग, तुमच्या आईवडिलांना देऊन टाका, त्यांना सांगा राहू देत बंद, पोस्ट मिळाल्यावर घेतो. खूपच चांगलं असलं तर मला द्या पाठवून. मजेचा भाग ठेवा बाजूला, पण कमी वापरा. जेव्हा हे नव्हते तेव्हा सुद्धा लोक अधिकारी झालेत की नाही? झाले ना. तुम्ही व्हा. काय महत्वाचं म्हणालो? युअर टाइम, मोस्ट प्रिसियस थिंग इन वर्ल्ड. चला पुढच्या मध्याकडे जाऊया. मी तुम्हाला दैनंदिन अभ्यासाचे शेड्यूल सांगितलं, आता अभ्यासाचे टप्पे सांगतो ना. तुम्हाला माहिती आहे का, युट्यूबला आपल्या मनोहर भोळे टॉक शोवर एक खूप फेमस सिरीज झाली होती, अभ्यासाची सप्तपदी. 7 मुद्दे अभ्यासाचे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली. ते शांत चित्तानं ऐका, त्याच्यातून नोट्स काढा. म्हणजे थोडक्यात काय, अभ्यास कसा करायचा, अभ्यासाचा टेक ऑफ काय. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. फक्त काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. 1, सिलेबस प्रॉपर माहित असला पाहिजे. 2, PYQ ज्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणतात, जुन्या प्रश्नपत्रिका, त्याचं प्रॉपर नॉलेज पाहिजे. 3, स्टेट बोर्डाच्या पुस्तकाची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. 4, चांगली पुस्तकं वापरून त्याच्यातून नोट्स काढल्या पाहिजे. 5, रिव्हिजन मस्ट. 6, UPSC करत असाल तर उत्तर लिहून पाहिली पाहिजे. MPSC करत असाल तर MCQ सोडवले पाहिजे, कारण ह्या दोन्ही मुद्दे परीक्षेच्या स्वरूपाशी संबंधित आहेत. 7, सप्तपदीतला लास्ट पॉइंट 7वा आहे टेस्ट अँड अनालिसिस. वर्गात जाऊन टेस्ट देणे, प्रत्येक टेस्ट नंतर आपल्या झालेल्या चुका एका कागदावर लिहून काढणे आणि पुढील टेस्टला जाताना ते दुरुस्त करणे. हे टेस्ट अँड अनालिसिस. पण हे कधी करावं याचे काही टप्पे आहेत, थोडक्यात सांगतो. तसा आपण एक आणखीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघा की MPSCचा अभ्यास कसा करावा. त्याच्याविषयी कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ सुद्धा आहे, सप्तपदी सुद्धा आहे. तर पहिले जे 3 आहेत, सिलेबस,
PYQ आणि स्टेट बोर्ड याला पहिले 3 महिने द्या. त्याच्यानंतर चौथा जो आहे पॉइंट कोणता, दर्जेदार पुस्तकं वापरणं, विषय समजून घेणं, महत्वाच्या विषयाच्या नोट्स काढणं, हा जो चौथा पॉइंट आहे त्याला 1 वर्ष द्या. बघा 15 महिने झाले, 12 आणि 3 15 बरोबर. आणि जे आणखीन 3 महिने आहेत ते रिव्हिजन, MCQs आणि टेस्ट आणि अनालिसिस. अशा प्रकारे हे 1.5 वर्षाचं नियोजन. ओके, गॉट इट ना. कळालं? चले आगे. दैनंदिन नियोजन आलं, अभ्यास सप्तपदीचे 7 मुद्दे आले. बऱ्याचदा विद्यार्थी मित्र इथं मला एक मुद्दा नक्की सांगायचा. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. महाराष्ट्रामध्ये असं कोणतं एखादं कुटुंब आहे का ज्या कुटुंबात कोणीतरी सुरुवातीला डेप्युटी कलेक्टर टॉपर आलं, दुसरे वर्षी परत, तिसरे वर्षी परत, चौथ्या वर्षी परत, दरवर्षी घरातील सदस्य सगळे आले टॉपर, आणि ते सुद्धा एकच नोट्स वापरून? इज इट? नो. बऱ्याचदा काय होतं, स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात केली. आता बघा, आपण राजमुद्रा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा नोट्स देतो. स्टेट बोर्डच्या 750 पानाच्या नोट्स देतो आपण, PDF देतो, आणि 4-5 विषयाच्या प्रिंटेड नोट्स देतो. पण एक तुम्हाला इथं मुद्दा सांगतो, बऱ्याचदा ऍडमिशन झालं ना राजमुद्रा ऑनलाईनला, पोरं लगेच विचार, सर नोट्स कधी मिळणार? तिथे मिळतच असतात पोरं, काही प्रॉब्लेम नाही, ते आपण पाठवतो. पण नोट्स या स्वतःच्या असल्या पाहिजे, एक नक्की लक्षात घ्या. आपल्या मराठीत एक मजेशीर वाक्य आहे, सांगू का पण थोडं वेगळं आहे जरा. काय माहितीये का, आता एक असं म्हणतात ना की ज्याचं माकड त्यालाच नाचवता येतं. नोट्स ही एक कलाकृती असते. तुम्ही नोट्स नक्की काढा. पोरं म्हणतात अहो सर नोट्स काढायच्यात त्याच्यात वेळ जातो, वर्ष जाते. अरे पोरांनो, आता जर तुम्ही वर्ष नाही दिलं तरी अभ्यास प्रक्रियेत वर्षानुवर्ष जाते. ऑलवेज कीप इन माइंड. चांगल्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो, चांगल्या गोष्टी घडून यायला वेळ लागतो. नोट्स नक्की काढा. ऍटलिस्ट ठराविक विषयाच्या, ठराविक टॉपिकच्या तरी काढा, नक्की काढा. ऍटलिस्ट शॉर्ट नोट्स काढा. पण शॉर्ट नोट्स तोपर्यंत काढू नका जोपर्यंत तुम्हाला विषय समजत नाही. थोडक्यात काय, दर्जेदार पुस्तकं वापरून नोट्स काढा. इट्स मस्ट. एवढ्यातच समजून घ्या, अत्यंत आवश्यक आहे. मग टाइमलाईन ठरवून द्या. हे टॉपिक वाचला, नोट्स कशा काढायच्या? नोट्स काढायच्या अगोदर तुम्हाला सिलेबस प्रॉपर माहित पाहिजे, PYQचं प्रॉपर नॉलेज पाहिजे, स्टेट बोर्ड मधून तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित कळायला पाहिजे. पुढे हातात पेन घ्यायची. समजा आपण हे पुस्तक घेऊ, हे समजा एखादं तुमच्या विषयाचं पुस्तक आहे, आपला अभ्यास त्या अधिकारी आहे पण विषयाचं पुस्तक. हातात पेन घेतली, व्यवस्थित वाचायला. बरोबर? वाचताना महत्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करा. टॉपिक वाचून झाला की तो उतरून काढा. जे अंडरलाईन केलं ते त्यालाच नोट्स म्हणतात. नोट्स कशा असाव्यात? कन्सेप्च्युअल असाव्यात थोड्याशा. नोट्स मस्ट बी द कॉम्बिनेशन ऑफ फॅक्ट अँड कॉन्सेप्ट. नोट्स मध्ये फॅक्ट्स आले पाहिजे आणि कन्सेप्ट असले पाहिजे. थोडक्यात काय, आपल्या नोट्स वाचल्यानंतर आपल्याला कळाल्या पाहिजे. डन? झालं. नोट्स नक्की काढा. नोट्स ही आपली कलाकृती आहे. नोट्स काढल्यानंतर त्याला स्कॅन करा, सब्जेक्ट वाईज त्याचे PDF बनवा आणि त्यांना त्या नोट्सला तुमच्या ड्राईव्हला अपलोड करून ठेवा. 2-2, 3-3 टॉपिक झाले कीच करा. याचा फायदा काय, तुम्हाला कुठे वाचता येतील ना. पण पोरांनो, नोट्स नक्की काढा. एक छान इंग्रजीचं वाक्य सांगतो, देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, सस्ते में कुछ नहीं मिलेगा. राईट? एवढा वेळ मी नोट्सवर बोललो, जे तुम्ही लक्षात घ्या की याचं महत्व किती असेल. नोट्स मस्ट काढा.
काही मदत आली तर आपल्या सप्तपदीमध्ये आहे, 4था भाग आहे, नोट्स कशा काढायच्या त्याचा आधार घ्या. नोट्स नंतर तसा नंतरचा भाग आहे, पण सांगून देतो थोडक्यात. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला खूप माहिती असते, माहिती खूप आहे पण सांगता येत नाही. माहिती खूप आहे पण सांगता येत नाही, याला काय म्हणतात, इश्यू ऑफ डिलिव्हरी. खूप माहिती असतं, मग का सांगता येत नाही? परीक्षेच्या काळात टेन्शन येते, आठवत नाही, परीक्षेच्या काळामध्ये झोप लागत नाही, परीक्षा झाली की एकदम फ्रेश, परीक्षा आली की काय करावं लागेल. आपण किती हुशार असलं तरी एक्झामिनरला कधी कळेल की आपण खूप हुशार आहे? जेव्हा आपण परीक्षेत लिहू. नाटक माहिती आहे, नाटक, ड्रामा, एखादा ड्रामा असतो ना, तर ते ड्रामा करायच्या वेळेस काही डायरेक्ट स्क्रिप्ट वाचून माणूस स्टेजवर जाते का? नाही. मग त्याची तालीम, रंगीत तालीम करायला पाहिजे. थोडक्यात काय सांगायचंय की वर्गात बसून वेळ लावून पेपर सोडवा. कधी? अभ्यास झाल्यावर. वर्गात बसून वेळ लावून पेपर सोडवायचा. झालेल्या चुका एका कागदावर लिहायच्या, पुढच्या वेळेस या करणार नाही हे लक्षात ठेवायचं. अगोदर याविषयी बोललो म्हणून शॉर्ट मध्ये घेतलंय, नाही. आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना टेन्शन हा अविभाज्य घटक असणार आहे, ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. 5-6 महिन्याचा अभ्यास झाला, लोक विचारतात कधी होणार आहे रे तू साहेब? आता काय सांगेल, त्यांच्या सगळ्याच्या तोंडाला तर आपल्याला हात लावता येत नाही. स्ट्रेस इज पार्ट अँड पार्सल ऑफ कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. कोणत्याही क्षेत्रात जातो तुम्ही बघा ना, इंडियन आयडॉलला किती लोक येतात भारतातून? भरपूर. सिलेक्ट किती होतो? 1. केबीसी नंबर लागतो का? ट्राय करून बघा. कॉम्पिटिशन इज एव्हरीवेअर अँड कॉम्पिटिशन क्रिएट स्ट्रेस. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाचा विचार केला तर तुम्हाला स्ट्रेस नक्की येणार. तुम्हाला एक तंबोऱ्याच्या तालीचं उदाहरण देतो. तंबोरा माहिती आहे तुम्हाला, आपण वाजवतो विना तंबोरा. त्याला तार असते, ते तार ताणली नाही तर आवाज येईल का? नाही. पण जास्त ताणली तर तुटेल. दिस इज कॉल्ड टेन्शन. म्हणजे थोडं टेन्शन पाहिजे अभ्यासासाठी, जास्त झाला तर मात्र अभ्यास होत नाही. थोडासा चाहिए, थोडे की जरूरत है. स्ट्रेस येणारच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना. थोडासा ठीक आहे, पण जास्त जर येत असेल ना तर तुम्ही योगा करा, ध्यान करा. इट्स मस्ट. योगा, ध्यान हे स्ट्रेस बस्टर मटेरियल आहे. अनेक लोकांनी मी YLTPच्या कोर्सला पाठवला, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला जमलंच पाहिजे. बरं, एखादा कोर्स करून होईल काही नाही, त्याची दररोज प्रॅक्टिस करायला पाहिजे. परीक्षेमध्ये 2दा योगा आणि ध्यान करणारे मुलं मी पाहिले परीक्षेच्या काळामध्ये, आणि परीक्षा आली म्हणून त्याला सुट्टी देणारे पाहिले. ज्यांनी एकदा 2-2दा केलं ते सक्सेसफुल झाले आणि ते बाकीचे राहिले. असं कोणतीही गोष्ट फक्त एकदा करून चालत नाही, त्याचा नियमित सराव पाहिजे. योगा आणि ध्यान जर तुम्ही केलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा खूपच फायदा होतो. क्लिअर फ्रेंड्स? स्ट्रेस मॅनेजमेंटवर बोललो. काही शेवटच्या टप्प्यात आलोय आता मी. इंट्रोस्पेक्टिव्ह राहा. एक छान वाक्य सांगू तुम्हाला. तोंड बंद ठेवा, डोळे आणि कान चालू ठेवा. कोणी चांगलं सांगितलं ऐका ना. चांगल्या गोष्टी कुठे दिसल्या घ्या ना डोळ्यात आपल्या. कोणी सांगितलंय तुझ्यात हे दोष आहेत, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा ना, काही प्रॉब्लेम. कारण जर तुम्ही इंट्रोस्पेक्टिव्ह नसेल तर तुमच्यात करेक्टिव्ह अप्रोच नाही येणार. करेक्टिव्ह अप्रोच नाही आला तर तुम्हाला तुमच्या अभ्यासातले लिकेज नाही शोधता येणार. लिकेज नाही शोधले तर तुम्हाला सक्सेस नाही मिळणार. ओपन माइंडेड राहा. इंट्रोस्पेक्टिव्ह, काय चुकते आपलं, मोठ्या मनानं ते मान्य करा. काय चुकते बाबा माझं, हे चुकते, दुरुस्त करा ना. मोठ्या मनानं मान्य करा. मी तर कायम सांगत असतो, तुमचा अभ्यास जर तुम्हाला सक्सेस मिळत नसेल तर कोणाला तरी भेटा. कम टू मी.
एखाद्या तज्ञ व्यक्तीकडे, कोणी एखाद्या शिक्षकाकडे जाताना लिहून न्या की तुमचे काय प्रश्न आहेत. मी तर कायम सांगत असतो, अभ्यासाच्या समस्या लिहून आणा, वाचलेल्या पुस्तकांची यादी लिहून आणा आणि वैयक्तिक समस्या लिहून आणा. या गोष्टी कोणाला तरी भेटून दूर करा. पण अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात का नाही, 1 वर्ष झाल्यानंतर. अभ्यासातले असं म्हणतात ना मराठीमध्ये, माणूस हा स्वतःचा उत्तम शिक्षक असतो. अभ्यासाच्या समस्या, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, इश्यू आहेत, ते शोधा, ते दूर करा. कोणीतरी तुम्हाला मदत करेलच ना, यशवंत करतील, शिक्षक लोक करतील. बट बी लिबरल, ये दोनों को चालू रखे आप, आंख और कान. हो सके उतना इसको बंद रखे. सांगा, याचा तोंडाचा जास्त वापर तेव्हाच करेल जेव्हा सत्कारासाठी भाषण करण्याची वेळ येईल अधिकारी म्हणून. बरोबर ना? चला, करेक्टिव्ह मेजर्स वापरा, अभ्यासातले लिकेज शोधा, दूर करा. या सगळ्या गोष्टी केल्यानं काय होईल, तुम्हाला यश लवकर मिळेल. तुमच्या आयुष्याचा उशेककाल लवकर होईल. जे स्वप्न घेऊन तुम्ही जगलेत ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. नाही केले तर हे आत्ता जे बोललो त्याच्या एकदम विरुद्ध. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की काय केलं म्हणजे तुम्हाला यश लवकर मिळेल. मी तुम्हाला अशी विनंती करतो की हा व्हिडिओ बऱ्याचदा बघा. नुसता बघू नका, अंमलात आणा. आई वडिलांसोबत बघा. ओके फ्रेंड्स, काही मदत लागली, मी मनोहर बोळे आणि आपली राजमुद्रा अकॅडमी तुमच्यासाठी कायम तयार असेल. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू वन्स अगेन.